हा आहे सोमनाथ, गिरनार आणि द्वारका सिरीजचा भाग 5. बेट द्वारका आणि गोपी तलाव बघून मी आलो नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी. गोपी तलाव ते नागेश्वर ज्योतिर्लिंग हे 5 किलोमीटर अंतरावर आहे. नागेश्वर म्हणजे नागांचा ईश्वर, जो भक्तांचे रक्षण करतो आणि वाईट शक्तींचा नाश करतो. म्हणूनच नागेश्वर ज्योतिर्लिंग भयमुक्ती, संरक्षण आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं. इथून आम्ही गेलो सरळ द्वारकाधीश मंदिराजवळ. तिथे गोमती घाट आरती घेतली, जी रोज संध्याकाळी 6:30 असते. नंतर लगेचच द्वारकाधीशचे दर्शन घेण्यासाठी लाईनमध्ये लागलो. गर्दी होती, थोडा वेळही लागला, पण समोर श्रीकृष्णाची मूर्ती दिसताच सगळा थकवा विसरायला झाला. काळ्या पाषाणातली ती शांत मूर्ती, डोक्यावर मुकुट आणि चेहऱ्यावरती सौम्य हास्य, काही न बोलता सुद्धा खूप काही सांगून जातं. दर्शन काही सेकंदाचं असलं तरी मनावर उमटलेला क्षण खूप काळ लक्षात राहणारा असतो. नंतर इथे गुजरातमध्ये फेमस असलेले काठियावाडी जेवण केले. आजचा दिवस इथेच पूर्ण झाला. पुढच्या भागात बघणार आहोत की द्वारकाधीश मंदिराजवळ कोणकोणती मंदिरं आपण बघितले पाहिजेत. त्यासाठी नक्की फॉलो करा.